नमस्कार दर्शकांनो, आज आपण व्हिजिट करणार आहोत संत तुकाराम महाराजांचं देहू येथील गाथा मंदिर। हे मंदिर रोहा आणि मुंबई इथून साधारण 130 ते 140 किलोमीटर लांब आहे। 3 ते 4 तासामध्ये तुम्ही इथे पोहोचू शकता। मुंबई पुणे जुन्या महामार्गावर तुम्हाला डाव्या बाजूला एक फाटा लागेल। हे आहे हे द्वार। इथून डावीकडे वळून आपल्याला साधारण 6 ते 7 किलोमीटर जावे लागेल। ही आहे संत तुकाराम महाराजांच्या नगरीतील देहू येथील प्रवेशद्वार। इथूनच 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर गाथा मंदिर आहे। तुकारामांची गाथा म्हणजे त्यांच्या आध्यात्मिक अनुभवांचे आणि ज्ञानाचे सागर। 4000हून अधिक अभंग या गाथेमध्ये महाराजांनी लिहिले। या अभंगातून आपल्याला जीवन, भक्ती आणि ईश्वर संबंध याबद्दलची मौल्यवान शिकवण मिळते। या गाथेबद्दल 2 कथा आपल्याला ऐकायला मिळतात। एका कथेमध्ये काही समाज सुधारकांच्या उपदेशानुसार तुकाराम महाराजांनी आपली गाथा या इंद्राणीच्या पात्रात बुडविली आणि स्वतः विठ्ठलाने किंवा रुक्मिणी माईने ती गाथा पाण्यातून बाहेर काढली। दुसऱ्या कथेनुसार ही गाथा जरी पाण्यात बुडाली असली तरी आजही ती लोकांच्या मनात घर करून आहे। ती आपण त्यांच्या मनातून काढू शकत नाही आणि आज 400हून अधिक वर्षांनीही आपल्या समाजात तुकारामांचे अभंग आणि त्यांची गाथा मनात घर करून आहे आणि समाज सुधारकांचं काम करत आहे। याच इंद्रायणी नदीच्या तीरावर विठ्ठल आणि रखुमाईचं हे छान मंदिर इथे आहे। आणि ही संपूर्ण गाथा सांगणारं मंदिर म्हणजे हे भव्य गाथा मंदिर। हे आहे गाथा मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार। सात एकराच्या जागेमध्ये हे भव्य असे मंदिर आज इथे उभे आहे।
हजारोच्या संख्येने भाविक रोज या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. मंदिराची ही भव्य वास्तू बघून मन अगदी प्रसन्न होते. इथून पुढे मंदिरामध्ये व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी अलाउड नाही, म्हणून इथून पुढे आपण शूटिंग केली नाही. मंदिरामध्ये तुकाराम महाराजांची भव्य मूर्ती आहे आणि त्यांचे 4000हून अधिक अभंग लिहिलेले आहेत. तुम्ही इथे नक्की भेट द्या आणि त्यांचे अभंग जाणून घ्या. तर दर्शकांनो, हे असे आहे गाथा मंदिर. तुम्ही इथे नक्की भेट द्या. आमची माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आम्ही घेऊन येऊ एक नवीन भाग. तोपर्यंत नमस्कार.